हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीसाठी छोट्या मुलींचे हलव्याचे दागिने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर याच्यासाठी जी आपण स्टिक बनवणार आहोत ती कशी बनवायची ते सुरुवातीला आपण पाहूया। तर ही स्टिक बनवताना एक मी न्यूजपेपर इथे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लोखंडी रॉड किंवा छोट्या साईजची तुमच्याकडे दाभण असेल किंवा एखादा खिळा असेल किंवा छोटी पेनची रिफिल असेल तर ती घेऊन तुम्ही अशा पद्धतीने पेपरला रोल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं रोल झाल्यानंतर ती यातील जी रिफिल किंवा तुम्ही जी छोटी तार वापरलेली असेल ती काढून घ्यायची आहे। लास्टला याला ग्लूगनच्या सहाय्याने घट्ट चिटकवून घ्यायचं आहे। तर तुम्ही फेविकॉलच्या सहाय्याने पण चिटकवून घेऊ शकता। तर ही जी स्टिक आपण बनवून घेतलेली आहे त्याच्या बाजूचा एक्स्ट्रा पेपर आपण इथे कट करून घेणार आहोत आणि या स्टिकला वरच्या बाजूने परत एकदा आपण थोडंसं ग्लू लावून अशा पद्धतीने पूर्ण रॅप करून घेणार आहोत। लास्टला दोन्ही बाजूचे जे टोक आहे ते व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आपण याला सॅटन रिबन इथे चिटकवून घेणार आहोत। तर सॅटन रिबन जी आहे ती या स्ट्रिपला पूर्णपणे गुंडाळून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि मध्ये मध्ये याला थोडा थोडा ग्लू लावत जायचं आहे जेणेकरून हे निसटणार नाही। तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण स्टिक इथे कव्हर करून घेणार आहोत। हलव्याचे दागिने बनवताना चिटकवलेले जे हलवे असतात ते निखळून पडतात किंवा मुले ही दागिने वापरण्याच्या अगोदरच बहुधा ते हलवे अर्धे तर डिझाईनमधून पडून जातात। तर हलवे पडू नयेत आणि व्यवस्थित चिटकले जावेत याच्यासाठीचा एक ग्लू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे आपण स्टार शेपचा पुठ्ठा कट करून त्यावरती गोल्डन पेपर लावलेला तो देखील या स्टिकला चिटकवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण हलव्याची लाईन ओवून घेणार आहोत। याच्यासाठी मी इथे नायलॉनचा दोरा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गोल्डन मणी आणि एक ओवण्याचा हलवा इथे ओवून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण एक लाईन इथे ओवून घेणार आहोत। याचा आपण नेकलेस बनवणार आहोत। तिथे बघा मी एक गोल्डन मणी एक हलवा अशा पद्धतीने सर्व काही ओवून घेत आहे। तुम्हाला याची जी लेंथ आहे नेकलेसची ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ते छोट्या मुलींसाठी बनवायचं आहे तर फार लॉंग न बनवता अशा पद्धतीने बनवून घेतल्यानंतर लास्टला आपण एक जंपरिंग इथे जोडून घेतलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला जंपरिंग जोडण्यासाठी हलवे आपण बाजूला सरकवून परत या दोऱ्यामधून जंपरिंग ओवून घेऊन इथे गाठ मारून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला इथे गोंडा अटॅच करता यावा। गाठ मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा धागा जो आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत। अतिशय पटकन आणि इझी पद्धतीने आपण हे दागिने बनवणार आहोत। इथे बघा दोन्ही बाजूला समान अंतर करून घेतलेले आहे। मध्ये जो दोरा शिल्लक राहिलेला आहे तिथे आपण आता याचा पॅच बनवणार आहोत। त्याच्यासाठी दोरा आपण ठेवलेला आहे। पाठीमागच्या बाजूला आपण अशा पद्धतीने गोंडा जोडून घेतलेला आहे आणि हा जो दोरा आहे ना इथं आपण खालच्या बाजूला याचा पेंडंट बनवणार आहोत। तर हे पेंडंट बनवण्यासाठी मी इथे गोल्डन कलरचा फोम शीट घेतलेला आहे आणि त्याचा अर्धा गोल असा आकार इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर याला ग्लूगनच्या सहाय्याने दोऱ्यावरती आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही फेविकॉल पण यूज करू शकता परंतु फेविकॉलने ते पटकन निघते त्यामुळे शक्यतो ग्लूगन वापरा। त्यानंतर काही छोट्या हलव्यांची लाईन पण मी इथे ओवून घेतलेली आहे आणि याला अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे व एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचा आहे। इथे आपण ही जी लाईन बनवलेली आहे छोट्या हलव्यांची बनवलेली याची आपण आता बाजूबंद बनवणार आहोत आणि याच्यावरती चिटकवण्यासाठी एक पॅच आपल्याला रेडी करायचा आहे। त्याच्यासाठी पुठ्ठ्याचा एक गोल मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती पण ग्लूगनच्या सहाय्याने ग्लू लावून ही जी लाईन आहे ती या पुठ्ठ्यावरती अशा पद्धतीने चिटकवून घेतलेली आहे। तर बघा बरोबर मध्यभागी हे पॅच आला पाहिजे असे दोन पॅच आपण बनवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक हेअर बेल्टचा बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा मी एक राऊंड पुठ्ठ्याचा चिटकवून घेतलेला आहे। पाठीमागनं त्याला सिक्युअर करण्यासाठी पाठीमागच्या बाजूनं थोडासा आपल्याला कागद इथे चिटकवून घ्यावा लागतो। तर इथे कागद चिटकवल्यानंतर वरचा जो पॅच आहे तो पडत नाही। त्यानंतर सॅटिन रिबिनचा एक तुकडा घेऊन तो मी हे जे आपण बाजूबनचे बेस बनवलेले आहे त्याच्या दोन्ही बाजूंना इथे चिटकवून घेणार आहे। इथे चिटकवताना सुद्धा आपण ग्लूगनच्या सहाय्याने चिटकवणार आहोत जेणेकरून हे बाजूबन जे आहेत ते मुलांच्या हातामध्ये बांधताना त्याचा दोरा निसटणार नाही। जेव्हा आपण लोकर वगैरे बांधतो तर तेव्हा कधी कधी तो तुटण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने तुम्ही ग्लूगनच्या सहाय्याने जर चिटकवलं तर ते निघत नाही। इथे बघा आपण हे जे हलवे आहेत ते चिटकवण्यासाठी इथे ग्लू वापरणार आहोत। तो हा जो ग्लू आहे तो अतिशय स्ट्रॉंग आहे। या ग्लूने हलवे चिटकवल्यानंतर सुकण्यासाठी थोडासा वेळ जातो परंतु एकदा सुकल्यानंतर मात्र हे हलवे अजिबात निसटत नाहीत किंवा हे पडत नाहीत। कारण जेव्हा आपण हलव्याचे दागिने बनवतो त्याचे मधले जे अर्धे हलवे गळून पडल्यानंतर त्याचा सर्व लूक इथे निघून जातो। त्याच्यामुळे हा जो ग्लू आहे तो तुम्ही इथे यूज करा। अतिशय स्ट्रॉंग आणि चांगला असा ग्लू आहे। तर बघा मध्यभागी पॅच लावण्यासाठी सुद्धा मी हाच ग्लू इथे यूज करत आहे। त्यानंतर जो आपण पेंडंटचा बेस बनवलेला आहे त्या बेसवरती आपण इथे पॅच चिटकवून घेणार आहोत। हे जे पॅच आहे ते रेडीमेड मिळतात। कुंदनचे जे पॅच आहेत ते अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतात। तर हलव्याच्या दागिन्यामध्ये शक्यतो डार्क रंगाचे अशा पद्धतीचे पॅच यूज करायचे आहेत आणि याच्या बाजूने सुद्धा मी छोटे छोटे हलवे इथे चिटकवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण छोट्या मुलींचे हे हलव्याचे दागिने इथे बनवत आहोत। अतिशय सुंदर आणि सोबर असा हलव्याचा सेट आपण इथे बनवत आहोत।
आणि हा जो हलव्याचा सेट जर तुम्हाला मागवायचा असेल तर समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून तुम्ही ते घरबसल्या मागवू शकता। तसेच जर ओवायचे हलवे तुम्हाला हवे असतील तर लवकरात लवकर त्याच्यासाठी प्री बुकिंग करावं लागतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला असे हलवे हवे असल्यास लवकरात लवकर मेसेज करा आणि हलवे मागवून घेऊन अशा प्रकारचे हलव्याची ज्वेलरी तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता। तर इथे बघा मी पॅच मध्यभागी चिटकवलेला आहे, दोन्ही बाजूबंद आपले रेडी होत आहेत। इथे सुद्धा मी हाच ग्लू इथे वापरत आहे आणि या ग्लूने मी हलवे चिटकवून घेत आहे। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हलव्याची ज्वेलरी कराल तर ती ज्वेलरी तुम्ही विक्रीसाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे बनवू शकाल, जेणेकरून तुमचे जे ग्राहक आहेत ते सॅटिस्फाईड राहतील आणि हलवे चिटकवलेले जे आहेत ते पडणार नाहीत। तर इथे मी बेल्टला पण बाजूने हलवे चिटकवून घेतलेले आहेत आणि त्या पॅचच्या साईडला चिटकवण्यासाठी मोठ्या साईजचे हलवे मी ती यूज केलेले आहेत। तर पूर्ण बेल्ट आपण भरवलेलं नाही आहे, फक्त थोडेसेच हलवे इथे चिटकवलेले आहेत। असा आपला हलव्याचा सेट इथे रेडी झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।